अरे नालायकांनो, तुम्हाला लाज वाटू द्या। बच्चू कडू संतापले व तुम्ही पापी माणसं आहात। लबाड्यांनो, शेतकऱ्यांचे तुम्ही वाटोळे केले अशा चोख शब्दात बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे। व बच्चू कडू पुढे म्हणाले की NDRFच्या निकषाशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलीही मदत देणार नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असे पत्र पाठवले होते। आता तुम्ही म्हणतात ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दात येत नाही। हा मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतो हेच समजत नाही असे म्हणत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ही टीका केल्याचे चित्र हे दिसत आहे। व त्यानंतर 7/12 कोरा करतो म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर देऊ असं म्हणतो। कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री दुष्काळाची वाट पाहतो, हा किती करंटेपणा आहे। म्हणजे माणूस मेल्यावर तुमचं कर्ज माफ होईल हे प्रभू रामाचे भक्त आहेत। मुँह में राम बगल में छुरी असे म्हणत बच्चू कडू यांनी टीका केली। व शेतकऱ्यांना 50,000 दिले, तुमचे सरकार किती देणार हा त्या पत्रकाराचा प्रश्न होता। मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, आमच्या 8 कलेक्टरांची मीटिंग झाली, एखाद्या चौथीतला मुलगा तरी उत्तर बरोबर देतो। प्रश्न तुम्ही काय विचारता आणि तुम्ही काय सांगता असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराला म्हणताच व बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत, तुम्ही ही चतुराई शेतकऱ्यांसाठी वापरली तर शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। व देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बच्चू कडू यांनी अजितदादांना टार्गेट केलं आहे व ते म्हणाले की शेतकरी मरत आहे आणि अजितदादा म्हणतायत पैशाचं सोंग करता येत नाही। अजितदादा, तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केलं, सोंग जमत नाही तर पदावर कशाला राहतात असे बच्चू कडू यांनी अजित पवारांना म्हटले आहे। व त्यानंतर बच्चू कडू असेही म्हणाले की मोदीजींनी आपला कापूस विदेशात पाठवला नाही, मात्र इतर देशांचा कापूस आपल्या छाताडावर आणला। कापूस आयात करतात आणि स्वदेशीचा नारा देतात, किती भुरळ पाडतात। मी मोदीजींना पत्र पाठवलं, तुम्ही चहा विकत होते, त्या चहामध्ये तुम्ही किती नफा घेत होते, एवढ्याशा चहामध्ये तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी टाकत होते असे म्हणत बच्चू कडू यांनी नरेंद्र मोदीवरही टीका केल्याचे चित्र हे दिसत आहे। त्यानंतर माझा शेतकरी जर पेटून उठला तर सरकार एका दिवसात तालावर येईल असा जहरी टीका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे। व इकडे पाय घासून पडण्यापेक्षा जो आम्हाला पाय घासायला लावतो त्याला पाडा, व त्या दिवशी तो कलेक्टर वाचला नाही तर थोबाडीत वाजवली असती असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे। व आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो तर गुन्हे दाखल केले, असे 350 गुन्हे दाखल आहेत, आम्ही याला घाबरत नाही असं बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा केला। व थांबणारा बच्चू कडू नाही, माझ्या आडनावातच कडू आहे असं चोख प्रत्युत्तर हे बच्चू कडू यांनी सरकारला दिलं आहे। व शरद जोशींना आपण विधानसभेत जोशी होते म्हणून पाडलं होतं। झेंडा कुठल्याही पक्षाचा असू द्या, पण त्या झेंड्याला जो कापूस लागतो तो कापूस माझा शेतकरी बाप पिकवतो। व माझा शेतकरी पेटून उठला तर सरकार एका दिवसात तालावर येईल व सत्तेतील लोक आमच्या शेतकऱ्यांवर वार करत असल्याचे कडू म्हणाले। व मित्रांनो, या बच्चू कडू यांच्या या वक्तव्याबद्दल व त्यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना ज्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व आपल्या अशा व्हिडिओसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।